जय गणपति सद्गुण सदन करिवर बदन कृपाल विघ्न हरण मंगल करण जय जय गिरिजाला। ध्वनी मुद्रण सौभाग्यवती मनीषा भरत पाठक। संकलन किरण मूवीज। आवाज IT सोल्यूशन शहादा। आनंद ॲग्रो एजन्सी। आमच्याकडे सर्व प्रकारचे बी बियाणे मिळतील। 18 पुरुषोत्तम मार्केट शहादा। प्रोप्रायटर श्री पदमसिंग गिरासे। श्री महावीर ज्वेलर्स। आमच्याकडे सोन्या व चांदीची दागिने तयार करून मिळतील, तसेच तयार दागिने पण मिळतील। मेन रोड शहादा। प्रोप्रायटर श्री गौतम जैन। TVS श्रीकृष्णा ऑटोमोबाईल्स। आमच्याकडे TVS कंपनीच्या सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत। पत्ता राम मोटर्स जवळ तळोदा रोड शहादा। श्रीराम क्लासेस 10वी 11वी आणि 12वी विज्ञान तसेच MST CET क्लासेस घेतले जातील। इंजिनिअरिंग M1 M2 M3 मॅथेमॅटिक्सचे क्लासेस घेतले जातील। पत्ता ब्रह्मसृष्टी कॉलनी जुना मोयदा रोड शहादा। प्रोप्रायटर श्री शिरीष भावसार। खोल गल्ली गणेश मित्र मंडळ शहादा। खोल गल्ली गणेश मित्र मंडळ शहादा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री खोल गल्ली गणेश मित्र मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहेत। आतापर्यंत आमच्या गणेश उत्सवाला ह्या वर्षी 41 वर्षे पूर्ण होत आहेत। आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत हृदयाची ठाव घेणारी श्री भ्रूण हत्येची प्रत्यक्ष कथा। श्री भ्रूण हत्येची प्रत्यक्ष कथा। आई, बहीण, बायको, प्रेमिका आवडते, मग मुलगी का आवडत नाही? मग विचार करा हो विचार करा। आई विषयी कुणी विचारवंताने म्हटले आहे, आई आई एक नाव असते, गजबजलेले गाव असते। आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते। आई आई घराची मांगल्य असते, पण मुलगी घराची लक्ष्मी असते। त्याच आईच्या गर्भातील स्त्री भ्रूण हत्येची मनाला भेदून टाकणारी कथा। आई आई तुला असे का वाटत नाही की तू उद्या उठून एका जीवाला मारणार आहे? आपल्या भारत देशात जे महापुरुष होऊन गेले त्यांना जन्म देणारी आणि घडविणारी ही स्त्रीच आहे। मा जिजामातेने शिवाला लहानपणापासून जनसेवेचे बाळकडू पाजले आणि एक महापुरुष या समाजासाठी निर्माण केला। मा शारदाने स्वामी विवेकानंदांना लहानपणापासून घडविले आणि आज लाखो युवकांना, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा महापुरुष निर्माण केला। अशा प्रकारे धर्मकारणामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये अनेक महापुरुषांना प्रसविणारी आणि घडविणारी ती माता एक स्त्रीच आहे। याचा विसर पुरुषांना पडू नये। एवढेच काय, आपल्या देशाच्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजी होत्या, राष्ट्रपती सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील होत्या, पहिली अंतराळवीर कल्पना चावला होत्या। या साऱ्या स्त्रियाच होत्या। आता हा महिमा खोटा ठरणार का? आपण साऱ्यांनी विचार करा हो विचार करा। आई, उद्या तू नटून थटून बाबांना घेऊन एका दवाखान्यात जाशील। तेथे एक डॉक्टर काका असतील, ते पूर्ण विसरलेले असतील की माझे कर्तव्य जीव वाचविण्यासाठी आहे, जीव घेण्यासाठी नाही। पण जाऊ दे ना, त्यांचा काय दोष? ते काही तुला
घरी बोलावयाला आले नव्हते. तूच त्यांना निष्पाप जीवाचा खून कर म्हणून फक्त 1500 ते 2000 रुपयाची सुपारी दिली होती आणि त्यांनी ती स्वीकारली. आई, ज्या छकोलीला सजविणार, खेळवणार, तिलाच तू तुकडे तुकडे करून ठार मारणार. पण आई, माझी एक विनंती आहे. मी गेल्यावर नाही, मेल्यावरच म्हण. एक दादा येईल, त्याच्यावर खूप प्रेम करशील. त्याला खेळताना खरं तर तुझ्या डोळ्यात पाणीच येईल. पण माझे तुकडे तुकडे करून फेकताना तुला काही वाटणार नाही. एक सीझर, एक फोर्सेप, एक ब्लेड असे राक्षस येतील, माझे आयुष्य संपवतील. सासरी जाणाऱ्या मुलीची विदाई करताना रडणारी आई मुलगी मरताना सुद्धा रडणार नाही. किती क्रूर झालीस ग तू. गाय, वासरू, चिमणी, पाखरं ही काव्य आणि साहित्यातील ती गोड प्रेमळ शब्द तुला आवडणार सुद्धा नाही. पण आई, आई, माझी एक विनंती आहे तुला, ऐकशील ना? त्या कॅरी बॅग मध्ये ती नर्स जेव्हा माझ्या चिथड्यांना भरेल तेव्हा त्यातील एक आतडी काढून ठेव. तू म्हणशील का? तर काही दिवसांनी तुला हवा असलेला माझा दादा जन्म घेईल, मोठा होईल. तेव्हा त्याच्या हाताला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला ताई नसेल, पण ताईची आतडी तू त्याच्या हाताला बांध आणि सांग, तुझ्या ताईला मी मारले. तिची राखी आणि हो, माझ्या रक्ताच्या थेंबाने त्याला कुंकू लाव. भाऊबीज करशील ना आई? आई, आई, उठ, तयार हो. तुला चिंता मुक्त व्हायचे आहे. तू मला फेकून बाहेर येशील. शुद्धीवर आल्यावर मग बाबा तुला विचारतील, कशी आहेस तू? फक्त तुझीच विचारपूस. नाही विचारणार ते तुला, नाही विचारणार ते तुला कशी होती ग आपली लेक. कारण तुम्हाला दोघांना मी नकोच होती. कॅरी बॅग मधून मांस खाताना कुत्रा म्हणेल, मी तर तुझ्याकडे फक्त अर्धीच पोळी मागितली होती, पण ताई, तू तर आज मला मेजवानीच दिली. छान. मग तू त्याला म्हणशील, तुझे पोट मेजवानीने भरले ना, मग मला तू आशीर्वाद दे. पुढच्या वर्षी एक मुलगा होऊ दे. अरे रे 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 रे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. असं स्त्रीचं स्थान श्रेष्ठ असताना अज्ञानाच्या पोटी, स्वार्थाच्या पोटी त्या स्त्रीचा जन्म नाकारण्याची जणू परंपरा समाजामध्ये वाढीला लागली आहे. ही बाब सामाजिक दृष्ट्या अत्यंत चिंतेची बाब आहे. अनेक क्षेत्रात निसर्गाच्या विरुद्ध केल्यामुळे त्याचे किती दुष्परिणाम होतात हे प्रत्येकाला जाणवू लागले आहे. त्याचप्रमाणे मुलीचा जन्म नको अशी काही माणसांची प्रवृत्ती वाढत चालली आहे आणि सोनोग्राफी सारख्या वैज्ञानिक तंत्राचा उपयोग करून घेऊन भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे. ही बाब निसर्गाच्या विरुद्ध आहे. याचे दुष्परिणाम कशानेही भरून काढता येणार नाही. त्यामुळे पुढील काळात मुलीचे प्रमाण घटत गेल्यास अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुलगी मिळत नाही म्हणून मुलांना अविवाहित राहण्याची वेळ येईल. अशा कृतीमुळे माणसांची नैतिक मूल्ये ढासळत जातील. अशा राष्ट्रीय समस्येबाबत लोक शिक्षण व लोक जागृती झालीच पाहिजे. चला तर मग आपण सारे जण आज गणरायाच्या चरणी संकल्प घेऊया. आम्ही श्री जन्माचे स्वागत करू. आम्ही श्री जन्माचे स्वागत करू. तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ. तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ. स्त्रीत्वाचा आदर मनापासून करू. स्त्रीत्वाचा आदर मनापासून करू. आम्ही स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. आम्ही स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. आम्ही हे पाप होऊ देणार नाही. लेका एवढी लेकही भारी. लेका एवढी लेकही भारी. हाच संदेश देऊ आपण घरोघरी. घराला घरपण देणारी आई असते. घराला घरपण देणारी आई असते. वास्तूचं मंदिरही आईच करते. वास्तूचं मंदिरही आईच करते. धन्यवाद.